नमस्कार मैत्रिणींनो, उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असते। पण पूजा करण्यासाठी आपल्याला बऱ्याच साहित्यांची जुळवाजुळव करावी लागते। त्यामुळे पूजा करायला जाण्यापूर्वी जर आपण असं साहित्य एकत्र करून ठेवलं तर आपल्याकडून काही विसरणार पण नाही। त्यामुळे आज आपण वडाची पूजा करण्यासाठी कोणकोणतं साहित्य आपण घेऊन जायचं आहे ते पाहणार आहोत। तर इथे मी असं आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये 2 निरांजन घेतलेले आहेत तेलवाती घालून। याऐवजी तुम्ही मातीची पंती घेतली आणि तिथेच लावून ठेवली तरी चालेल। यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे, सूतगुंडी घेतलेली आहे, कापूर घेतलेला आहे, वस्त्रमाळ घेतलेली आहे, 2 विड्याची पानं घेतली आहेत, 1 सुपारी घेतली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। हळदी कुंकाचा करंडा आपल्याला घ्यायचा आहे, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलं घेतली आहेत, अगरबत्ती, त्यासोबतच विड्यावर ठेवण्यासाठी 5 प्रकारचं साहित्य घेतलं आहे, माचीस घेतली आहे। तसेच या दिवशी आपल्याला सावित्रीची ओटी भरायची असते। तर ओटी भरण्यासाठी इथे मी खण म्हणजे ब्लाउज पीस घेतलेला आहे, थोडेसे गहू पण आपल्याला लागणार आहेत, 1 आंबा घेतला आहे। त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौभाग्याचं लेणं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। अशी पुडी मिळते बाजारामध्ये। या पुडीमध्ये सर्व काही सौभाग्याचं साहित्य असतं। काळे मणी, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू असं साहित्य असलेली पुडी बाजारामध्ये मिळते, ती आपल्याला घ्यायची आहे। तुम्ही ओटीवरती नारळ ठेवणार असाल तर नारळ पण घेऊ शकता किंवा ओटीवरती आपल्याला ठेवण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा, सुपारी असं पण घेऊ शकता। आता या पुडीमध्येच ओटीचं साहित्य पण आहे, त्यामुळे मी वेगळं असं घेतलेलं नाहीये। या सगळ्या साहित्याबरोबरच आपण एका छोट्या पिशवीमध्ये 5 आंबे आणि थोडेसे गहू घेऊन जायचे आहेत जाताना। कारण वडाची पूजा करून झाल्यावरती तिथे ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतात तर त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला 1 आंबा आणि थोडेसे गहू घालायचे आहेत। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सवाष्णींची ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू आणि आंबे लागणार आहेत। तुम्ही 5, 7, 9 अशा सवाष्णींची ओटी भरू शकता। तर एवढं साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन जायचं आहे। पण या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार सुद्धा करू शकता। कारण कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्येच 5 किंवा 7, 9 प्रकारची फळं घालून ती सवाष्णींना देतात। त्यामध्ये करवंद, जांभळं, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे असं काही फळे असतात। तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ते पण साहित्य बरोबर घेऊ शकता। तर अशा प्रकारे जर आपण साहित्यांची आधीच जमवाजमव करून ठेवली तर आपल्याकडून काही विसरणार पण नाही आणि पूजा पण एकदम शांतपणाने होईल। तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।